सांगली शहरामध्ये शाहूनगर विजयनगर या ठिकाणी चालू असलेल्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी पिंटू तुकाराम पाटील हा आपल्या मूळ गावावरून आला होता। त्याचे मूळ गाव हुलदंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असून तो सांगली या ठिकाणी आपली बायको शिलवंती हिच्या समवेत आला होता। या दाम्पत्याला 2 लहान मुले आहेत। पिंटू हा वॉचमॅनचे काम करतो। पिंटूची बायको शिलवंती ही मूळची कर्नाटकमधील एका गावातील रहिवासी असून तिचे त्या गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते। शिलवंतीचे लग्न झाले असले तरी त्या तरुणाने शिलवंतीचा पिच्छा सोडला नव्हता। शिलवंतीचा नवरा पिंटू कुठे बाहेरगावी जाणार असला की शिलवंती देखील त्या तरुणाशी संपर्क साधत होती। आपला नवरा आज गावाला जाणार आहे असे सांगून त्याला ती घरी बोलावत होती। ती संधी साधून तो तरुण तिला भेटायला येत होता। ही बाब सुरुवातीला पिंटूच्या लक्षात आली नव्हती, पण एके दिवशी आपण घरी नसताना कुणीतरी तरुण आपल्या घरी येऊन आपल्या बायकोसोबत हसत खेळत व चेष्टा मस्करी करत गप्पा मारत असल्याचे अचानक घरी परतल्यावर त्याने पाहिले होते। सुरुवातीला शिलवंतीने हा माझ्या माहेरचा माणूस आहे असे सांगितल्याने पिंटूने ही बाब फार गांभीर्याने घेतली नव्हती। पिंटूने पुन्हा एकदा त्या तरुणाला आपल्या घरी पाहिल्यावर मात्र त्याच्या डोक्यात शंका येऊ लागली। आपण नसताना हा कसा काय येतो आणि आपल्या बायकोसोबत हसत खेळत चेष्टा मस्करी करतो, गप्पा मारतो। हे पाहून त्याच्या कपाळावर आठ्या चढू लागल्या, कारण वारंवार हा प्रकार दिसल्याने त्याच्या डोक्यात आता संशयाचा किडा वळवळू लागला। हे आता तिच्या लक्षात आले होते। दुसरीकडे 1-2दा तिच्या नवऱ्याने हे बघितल्यामुळे त्याला संशय येणार आणि आपल्या प्रेमात अडथळा येणार याचा अंदाज आता तिच्या प्रियकराला आला। त्याला तर तिला आपल्या ताब्यात ठेवायचे होते। काहीही करून तिला आपल्यापासून वेगळे करण्यास तो तयार नव्हता, पण तिच्या नवऱ्याने हाडकाठी केली तर ती आपल्याशी संबंध तोडेल अशी भीती त्याला वाटू लागल्यामुळे त्याने काही दिवसापूर्वी तिला चक्क दम दिला होता। तू माझी झाली नाही तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही, तुम्हा दोघांचे बरे वाईट करीन। आता मात्र शिलवंतीला देखील भीती वाटू लागली। हा खरोखरच आपल्याला आणि आपल्या नवऱ्याला मारेल असे तिला वाटू लागले। आतापर्यंत नवऱ्याच्या अपरोक्ष त्या तरुणाशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या शिलवंतीला आता मात्र नवरा पिंटूचा आधार वाटू लागला। म्हणून तिने एके दिवशी त्या तरुणाबद्दल आणि त्याच्या धमकीबद्दल सांगितले। ती अजूनही त्या तरुणाशी प्रेमसंबंध ठेवून असल्याने पिंटूला राग आला। तू असं काही इथून पुढं करू नको, असे संबंध ठेवण्याचे परिणाम हे वाईटच असतात। तरीही तू अजून त्याच्याशी संबंध ठेवून आहे, तो नाट तू सोडून दे, पिंटूने तिला समजावून सांगितले। पण या घटनेनंतर पिंटूचे जेवणावरचे मन उडाले होते। त्याचे जेवण खाणे आता कमी झाले होते। त्याच्या डोक्यातून बायकोविषयीचा राग काही केला जात नव्हता। आपण एवढे हिच्यावर प्रेम करतो, मात्र ही आपल्याला दगा देते, ती असे का वागते याविषयीचे विचार त्याच्या डोक्यात नेहमी घोळत होते। या विचाराने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता। त्याच्या मनात आता बायकोविषयी तिरस्कार वाढू लागला। तिच्या वागण्यामुळे तो अस्वस्थ होत होता। आपला विश्वासघात करणाऱ्या बायकोला संपवले तरच आपले मन शांत होईल असे त्याला वाटू लागले। बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री जेवण खाणं झाल्यानंतर सर्वांनी झोपण्याची तयारी केली। पिंटूही अंथरुणावर पडला, पण त्याच्या डोक्यात अजून शिलवंतीचे विचार चालू होते। इकडे त्याची बायको बिनगोर झोपली होती। पिंटूने आज काहीतरी मनाशी ठरवल्याने तो झोपला नाही। सगळीकडे शांतता झाल्यावर तो उठला। त्याने घरात लपवलेली लाकडे दांडके बाहेर काढले आणि गाढ झोपलेल्या शिलवंतीच्या डोक्यात लाकडी दांडक्याचे घाव घालण्यास सुरुवात केली। शिलवंतीला जाग आली, पण ते घाव इतके जोरात बसले होते की थोड्याच वेळात ती तडफडू लागली आणि मरण पावली। शिलवंती मरण पावल्याचे पिंटूच्या लक्षात आले। आता तो तेथेच बसून राहिला। 3 वाजेपर्यंत पिंटू जागाच राहिला। त्यानंतर त्याने त्याच्या 2 मुलांना उठवले आणि मोटारसायकलने तो हुलदंती या गावी आला। गावात आल्यावर काही ओळखीचे लोक त्याला भेटले। त्यांनीही अरे इकडे कुठं, तुझी बायको दिसेना, पोरांना घेऊन तो आला काय असे म्हणताच त्याने आपण आपल्या बायकोला
ठार केलं असं सांगितलं. दरम्यान या घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार गुंडोपंत दोरकर यांना माहिती समजली. त्यांनी शाहूनगर विजयनगर परिसर शोधून पिंटू पाटीलचं घर शोधून काढलं आणि घटनेची खात्री केली. घरामध्ये शिलवंतीचा मृतदेह पडलेले पाहताच त्यांनी ताबडतोब या घटनेची खबर संजयनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडताच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल वसीम सय्यद यांनी फिर्याद दिली आणि संशयित पिंटू तुकाराम पाटील वय 36 याच्या विरोधात कलम 103 नुसार खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. संशयित पिंटू पाटील याच्या शोधार्थ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार गुंडोपंत दोरकर, कॉन्स्टेबल सुशील मस्के हे मंगळवेढा येथे गेले आणि त्यांनी पिंटू पाटील याला ताब्यात घेतले. संजयनगर पोलिसांनी पिंटू पाटील याला रीतसर अटक केली आणि त्याला न्यायालयात उभे करून त्याची 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतली. या घटनेमुळे पिंटूने आपल्या बायकोचा खून केला, जिच्यामुळे त्याच्या जीवावर बेतणार होते. कारण तिच्या प्रियकराने शिलवंतीला धमकी दिली होती, तू माझी झाली नाही तर तुला तर मारेन, शिवाय तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकेन. त्यामुळे तिच्यामुळे आपल्या जीवावर बेतणार आहे, तिलाच मारून टाकण्याचा त्याने विचार केला आणि तिला मारून टाकलं. त्यामुळे त्याची 2 लेकरं मात्र अनाथ झाली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.